वाट तुझी पाहिली तू वाट लावलीस ग, खऱ्या प्रेमामुळे माझी लायकी दावलीस ग. अग वाट तुझी पाहिली तू वाट लावलीस ग, खऱ्या प्रेमामुळे माझी लायकी दावलीस ग. वाट तुझी पाहिली तू वाट लावलीस ग, खऱ्या प्रेमामुळे माझी लायकी दावलीस ग. अग वाट तुझी पाहिली तू वाट लावलीस ग, खऱ्या प्रेमामुळे माझी लायकी. मित्रांनो, VPN चालू करून घ्यायचा आहे. VPN चालू केल्यानंतर कॅपकट ॲप ओपन करून न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमचा फोटो एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी एक फोटो सिलेक्ट करून घेतो. तर इथे ॲडवर क्लिक करून तुम्ही एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी एक घेतलेला आहे. तर बघू शकता इथं फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथं फोटो आहे जो स्क्रोल करून 20 सेकंदापर्यंत घेऊन जायचा आहे. तर इथं पुढे येऊन ॲड ओव्हरलेचं ऑप्शन मिळतच असेल ते ॲड ओव्हरलीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तो मी दिलेला बिटचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी व्हिडिओ ॲड केलेला आहे. तर इथं थोडा फोटो कट करून घ्यायला लागतोय, तर मी तो कट करून घेतलेला आहे. राहिलेला भाग आहे तो डिलीट करून घेऊया. आता इथे तुम्हाला बघू शकता इथे सगळं तुम्हाला इथं फोटो पशी बीट 3 बीट 2 असं दिसत आहे. तर बघू शकता इथं बीट 1 आणि बीट 2च्या इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर इथं लगेच 2 आणि 3चं मधोमध बरोबर कट करून घेतलंय. असं सर्व कट करून झाल्यानंतर तर बघू शकता मी सर्व कट करून घेतलेला आहे. तर आता तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला इफेक्टवर जायचं आहे. इफेक्टवर आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि ओपनिंग अँड क्लोजिंगवर क्लिक करून झाल्यानंतर डायमंड झूम हा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. इथं खाली आल्यावर डायमंड झूम दिसत असेल तुम्हाला, तर त्यावर क्लिक करून झाल्यानंतर इथं ओके जे ऑप्शनवर क्लिक करायचं आणि हो फर्स्ट फोटोला पूर्णपर्यंत स्क्रोल करून घ्यायचा आहे. स्क्रोल करून झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आता ओव्हरली आपण डिलीट करू शकतो त्याचा सॉन्ग एक्सट्रॅक्ट करून. इथं बघू शकता एक्सट्रॅक्ट ऑडिओ त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्या ऑडिओ एक्सट्रॅक्ट होत आहे. ऑडिओ एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला ओव्हरली डिलीट करून घ्यायची आहे. बघू शकता ओव्हरली मी डिलीट करून घेतो. ही डिलीट झालेली आहे. आता तुम्हाला इथं ब्लर दिसत असेल. तर आता स्टार्टिंगला येऊन जायचं आहे आणि तुम्हाला इफेक्टवर जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर त्याच्याच पुढे नाईट क्लब हा ऑप्शन दिसेल. तर त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला फ्लिकर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. फ्लिकर हा इफेक्ट पण पूर्ण व्हिडिओवर पूर्ण म्हणजे पहिल्या फोटोवर क्लिक करून घ्यायचा आहे. ह्याची जी स्पीड आहे ती आपण फास्ट करून घेऊया आणि ब्लर आहे ते पूर्ण 0 करून घ्यायचे. तर बघू शकता ही फर्स्ट आपली प्रोसेस झालेली आहे. आता दुसऱ्या फोटोवर जायचं आहे. त्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. तर दुसऱ्या फोटोवर क्लिक केलं आहे. ॲनिमेशनवर क्लिक केलं.
इथं कॉम्बोवर जायचं आहे. कॉम्बोवर गेल्यानंतर तुम्हाला बाउन्स वन हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. तर ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या फोटोवर जायचं आहे. तिसऱ्या फोटोवर गेल्यानंतर तुम्हाला इथं तिसऱ्या फोटोच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्प्लिटवर जाऊन घ्यायचं आहे. इथं तुम्हाला डार्कच्या पुढे स्प्लिट हा ऑप्शन दिसेल, तर त्याच्यावर मिरर 3 हा इफेक्ट तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे. मिरर 3 लेयर्स इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. तो तुम्हाला या बीटपर्यंत तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही वर्टिकल ग्लिटरही करू शकता. बघू शकता मी सेट केलेला आहे. आता तिथं स्टार्ट कॉपी करून घ्यायचा आहे हा इफेक्टला आणि रिप्लेस इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला बटरफ्लायवर जायचं आहे. इथं तुम्हाला बटरफ्लाय रिमूव्ह इफेक्ट दिसेल, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तो ऍड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता ही इफेक्ट ऍड झालेला आहे. नंतर चौथ्या फोटोवर जायचं आहे. चौथ्या फोटोवर गेल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवर जाऊन लॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता लॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ऍड करून जराच पुढे जायचं. इथं इफेक्ट जेव्हा खाली येतोय तेव्हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवर जाऊन प्रोमध्ये जायचं. प्रोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कट ऑफ हा इफेक्ट दिसेल. इथं बघू शकता कट ऑफ इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. इथं तुम्हाला बघू शकता कट ऑफ हा इफेक्ट दिसत असेल, तर ते क्लिक करून ओकेवर क्लिक करायचं आहे आणि हा जो आहे तो दुसऱ्या बीटपर्यंत ऍड करून घ्यायचा आहे. इथं कट करून घेतो. इथं बघू शकता झालेला आहे. नंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. पाचव्या फोटोवर गेल्यानंतर ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. कॉम्बोवर जायचं आहे. कॉम्बोवर गेल्यानंतर तुम्हाला डायनॅमिक शेक हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता ऍड झालेला आहे आणि लास्टच्या फोटोवर जायचं आहे. लास्टच्या फोटोवर गेल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवर जाऊन कॉम्बोवर जायचं आहे आणि 3D कार्ड 2 असा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. इथं मी ऍड करून घेतो. बघू शकता 3D कार्ड 2 हा इफेक्ट ऍड करून घेतलाय मी. तर तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आपला कंप्लीट. तरी आपण इथं एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचा आहे.